संप्रदायाकडे तर आपलं मन लहानपणापासूनच वळलं, बरोबर. आणि त्यानंतर आपली आणि आपल्या गुरूंची कशी भेट झाली काय ते थोडक्यात सांगा. आता ते गुरूंची भेट ही मला आपले बडे बाबा माळमच्छिंद्रनाथ महाराजांनी आकाश कांबळे म्हणून होते माझे गुरु. बरं. ते पाहुणे लागत होते, फक्त त्यांना एक मठ स्थापन करायचं म्हणून जागा शोधायला आलते. तर ती जागा पाहण्यानिमित्त गेलो. तर गेले असताना ते म्हणले आधी की बडे बाबाला जाऊ. बडे बाबाचं दर्शन घेतलं. तो का कसा प्रसंग आला मला माहित नाही. बडे बाबांपाशी हात जोडले. बडे बाबांपाशी हात जोडल्याच्या नंतर डोळे बंद केल्यानंतर मला रुद्राक्ष दिसला आणि माझा कान दिसला. रुद्राक्ष दिसला, कान दिसला आणि ते गुरु दिसले मला. तर मी त्यांना तसं सांगितलं, म्हटलं मला असं असं दिसलं. ते म्हणले परत एकदा बघा. मग मी रुद्राक्षची माळ आणायला बाहेर गेलेलो असताना माझ्या अंगावर बडे बाबांची चादर, बरं चादर नॉर्मली बडे बाबांची पडू शकते ते ओढताना वगैरे, पण बडे बाबांचा हात सुद्धा माझ्या गळ्यात होता. म्हणजे तो मला बडे बाबांनी दिलेला एक संकेत होता. मग त्याच क्षणी मी कुठलाच विचार न करता तिथं गुरुमंत्र घेतला गुरुकडून, आकाश कांबळे. म्हणजे मायंबा गडावर मला मंत्र भेटला आणि ते पण बडे बाबाच्या आदेशाने मी तो गुरु केले. बरोबर. म्हणजे मायंबा गडावरच संकेत भेटला, त्याच ठिकाणी अनुभव घेतला. खूप छान म्हणलं जातं माई की प्रत्येक नाथ भक्ताला, आता तिकडं नाथांना सुद्धा परीक्षा द्यावी लागली आपल्या आयुष्यात. तर नाथ भक्तांचे तर काही विचारणार नव्हता. तर आपल्या आयुष्यात कधी अशी परीक्षेचा काळ आलाय का की कधी आपल्याला नाथ आपली परीक्षा बघते, असं कधी वाटलंय का आपल्याला? नाही, तसं कधीच नाही वाटलं. कारण बालपणापासून नाथांची एवढी सेवा केली, नाथांना एवढं मनातून मानते. म्हणजे अशी परीक्षा तर अशी काय बाबांनी माझी अजून घेतली नाही. फक्त मनोभावी सेवा करते, बस. नाथांनी आपल्याला तारले, नाथांनी तारलं, त्यांनीच आपल्याला सावरले. त्यानंतर नाथ दीक्षा आपल्याला भेटली. नाथांचे आपले काठे तर आपले लहानपणापासूनच होते. बरोबर, बालपणा. त्यानंतर आपल्या मठाची स्थापना कधी झाली? मठाची स्थापना 2021 मध्ये केली. बरं. जुलैच्या 7 तारखेला. असाच बाबांचा आदेश आला. माझं एक ऑपरेशन होतं. म्हणजे बाबांनी मला एक नवीन जन्म दिला. त्या दरम्यान बाबांनी नवीन जन्म दिला. मी ऑपरेशन करून आले. चौथ्या दिवशी मी गादी चालू केली. ऑपरेशन करून आल्यानंतर बाबांनी नवीन जन्म दिला, गादी चालू केली. गादी चालू करताना म्हणजे त्रास कुठल्याही गोष्टीला या क्षेत्रात होतच थोडाफार. गादी चालू केल्यानंतर बाबांनी पाहिलं, म्हणजे मी व्यवस्थितरित्या सेवा करते नाही करते. आणि जसं लोक वाढायला लागले तसे जे स्थापना मी नॉर्मली म्हणजे स्टार्टिंगला मी भंडारे करायचे ना, त्यावेळेस काय 25-20 अशा टाईप मध्ये मी भोजन करायचे. आपला भंडारा ठेवायचे 25 लोकांचा, 30 लोकांचा, मग 50 लोकांचा. आता मला जर भंडारा करायचा असेल तर 1000-1200 लोकांचा करावा लागतो. हे सगळी नाथांची मेहरबानी. बाबांनी वाढून घेतलं सगळं. दर गुरुवारी 1000-1500 नाही, दर गुरुवारी 100-1 पेशंट चालतात. मला गादी आवरायला कमीत कमी 12:30-1-2. आता मध्ये पहाटे 3-4 व्हायचे. ते बाबांच्या पद्धतीने सगळं असं व्यवस्थित लाईनीला लावून घेतलं. मठामध्ये आपले काय काय उपक्रम चालते ते थोडक्यात सांगा. मठामध्ये प्रत्येक नाथांचा प्रत्येक उत्सव, जन्म उत्सव मनवला जातो. दत्त जयंती असो, गोरक्षनाथ प्रकट दिन असो, कानिफनाथांचा असो, कुठल्या सगळ्या नाथांचा सगळं असं म्हणजे ठराविक असं ठरवलेलं आहे मी. फॉर एक्झाम्पल आता दत्त जयंती झाली, दत्त जयंतीला असा भंडारा करायचा. त्यानंतर गुरुपौर्णिमा असेल तर गुरुपौर्णिमेला म्हणजे असं भंडाऱ्याचं पण आपण एकच भंडाराचा रिपीट नाही करत. भंडारे पण आणि लोक पण आपल्याला त्या पद्धतीने साथ देतात. बरोबर. म्हणजे प्रत्येक नाथांचा जन्मोत्सव, त्यानंतर गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, धर्मनाथ, सगळ्या नाथांचे म्हणजे वर्षभर आपल्याकडे कार्यक्रम चालूच असतात. आणि दर गुरुवारी आरती असते, बाबांचा दरबार असतो. बरोबर. दर गुरुवारी.